बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या शहराला पूर्णा नदीवरून पाणी पुरवठा केला जातो। मात्र गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी होत असलेले अवैध वाळू उपसताना मोठ्या प्रमाणात जेसीबीचा वापर करण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेल हा पाण्यावर साचतोय। यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण झाला असून मलकापूरचे नगराध्यक्ष यांनी उपोषण मांडले आहे। जोपर्यंत ही अवैध वाळू उपसा बंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा यांनी घेतला आहे। पूर्ण काठातील वाळू माफियांनी या ठिकाणी बोट घालून वाळू बाहेर उपसणं सुरू केलं। हे सगळं त्यांचं काम बेकायदेशीर होतं आणि त्यांच्या या बोटीद्वारे वाळू उपसणे या भागात विषारी वायू फास्लेट पेट्रोल रॉकेल या पूर्ण पाण्यामध्ये साचत होतं आणि या ठिकाणाहून मलकापूर शहरातले जवळपास 1 लाख लोक पाणी पितात। त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता। आम्ही वेळोवेळी निवेदन अर्ज शासनाला देऊन महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे आता नाईलाज असतो आम्ही इथे आमचे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजू पाटील, नगरपालिकेचे उपाध्यक्ष रशीद खान जमदार, आम्ही सगळे पदाधिकारी, अनिल भाऊ जयस्वाल सभापती, अनिल भाऊ गांधी यांच्यासह या पाण्यामध्ये आमरण उपोषणाला बसलो आहे। जोपर्यंत ही अवैध उपसा बंद होत नाही आणि हे महसूल विभाग यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही। वेळ प्रसंगी यांचे बोट यांचे जितके वाहन आहे ते आम्ही जिलेटिनने उडवून देऊ, परंतु इथला प्रश्न मार्गी झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार